Good morning, student. Today we see this chapter number 6 corresponds with members. So, this first points of the precautions to be taken by the secretary while corresponds with members. So, this the company's secretary has to correspond with members on various occasions while writing various letters. The secretary should give due respect to the members, provide complete and correct information. Thus, writing letters to the members is the challenging task and it requires skills, knowledge, and techniques. So, this first of equation of number 1 correct information. The secretary should always provide correct, up to date, and factual information to the members care should be taken while giving fact and figures. टॉपिक जो 6 नंबर आहे की सभासदांशी पत्रव्यवहार. आता सभासद ही कंपनीचे काही मालक आहेत त्या संदर्भाने त्यांना पत्रव्यवहार करत असताना त्या कंपनीचा जो काही चिटणीस आहे त्याने कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ते आपण आज पाहणार आहोत. हे कंपनीच्या जो काही चिटणीस आहे त्या चिटणीसाला सभासदांशी विविध प्रसंगी त्याला काय करतं त्यांच्या शी पत्रव्यवहार करावा लागतो. मग ते पत्रव्यवहार करत असताना त्या चिटणीसाने त्या सभासदांशी आदर राखणं फार गरजेचं आहे. त्या पत्रामध्ये त्याला दिली जाणारी जी काही माहिती आहे ती माहिती ही अचूक आणि तितकी सत्यसुद्धा असणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे सभासदांबरोबर पत्रव्यवहार करत असताना त्याला ते जे काही काम आहे ते आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी त्याच्याकडे जे काही कौशल्य आहे त्याचं जे स्वतःचं ज्ञान आहे आणि त्याच्याकडे जे असले तंत्र आहे ते अवगत करून त्या सगळ्यांचा योग्य वापर करून त्या प्रकारचा किंवा तशा प्रकारचा पत्रव्यवहार त्या चिटणीसाने त्या सभासदांशी करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे पत्रव्यवहार करत असताना त्या चिटणीसाने नेमकी कोणती काळजी घ्यावी त्यामध्ये पहिला पॉईंट सांगितलेला आहे की अचूक माहिती. तर सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांना दिली जाणारी जी काही माहिती आहे ती सत्य त्याचबरोबर अद्ययावत आणि वस्तुस्थितीला अनुसरून असणं फार गरजेचं आहे. वस्तुस्थितीची आकडेवारी देत असताना चिटणीसाने विशेष दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे त्याला योग्य ती आकडेवारी त्या सभासदाला पोहोचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ती आकडेवारी देत असताना त्याने फार मोठी काळजी त्यानं घेतली पाहिजे. नेक्स्ट नंबर सेकंड ऑफ lucid लँग्वेज. द सेक्रेटरी मस्ट यूज सिम्पल वर्ड्स, सिम्पल सेंटेन्स अँड ॲडप्ट कन्व्हिन्सिंग स्टाईल while writing letters to be members. Technical words, long sentence should be avoided in the letters. It should be easy to understand. सेकंड पॉईंट सांगितलं की ओघवती भाषा. जी काही पत्राची भाषा ती अत्यंत साधी, सोपी आणि आकर्षक असणं फार गरजेचं आहे. पत्रामध्ये तांत्रिक शब्द आणि लांबलचक जी काय वाक्य आहे त्या वाक्यांचा शक्यतो वापर टाळणं फार गरजेचं आहे. पत्र वाचता क्षणीच त्या पत्रामध्ये जो काय आशय आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय आपल्याला द्यायचं आहे तो आशय त्या वाचकाला सहज समजणं फार गरजेचं आहे. त्यासाठी या पत्राची भाषा ही योग्य असली पाहिजे. थोडक्यात पत्र समजण्यास सोपा असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर थर्ड प्रॉम्प्ट रिस्पॉन्स. द सेक्रेटरी मस्ट बी प्रॉम्प्ट इन सेंडिंग रिप्लायज टू द लेटर्स रिसीव्ड फ्रॉम द मेंबर्स. एनी क्वेश्चन्स ऑर क्युरीज raised by the members must be promptly replied by the secretary. Complaint letters should be promptly attended to without any delay. थर्ड पॉईंट सांगितलं की त्वरित उत्तर देणं फार गरजेचं आहे. सभासदांकडून आलेल्या पत्रांना चिटणीसाने त्वरित त्याचवेळी विनाविलंब उत्तरे दिली पाहिजेत. सभासदांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे ही त्याने त्वरित म्हणजे लवकर देणं गरजेचं आहे. तसेच तक्रार पत्राची योग्य ती दखल त्यानं काय घेतली पाहिजे. जे काही तक्रारीसाठी पत्र आले आहे त्या तक्रारीचं निवारण करण्याची जबाबदारी त्या चिटणीसाची आहे. तसे उत्तर त्या व्यक्तीला त्याने वेळेत देणं गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर फोर्थ सिक्रेसी.
The secretary should not disclose any confidential information of the company to the members. The secretary should tactfully answer some letters without giving any secret information of the company. फोर्थ नंबर सांगायला की गोपनीयता. चिटणीस हा कंपनीच्या गोपनीय माहितीचा विश्वस्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे कंपनीची कोणतीही महत्त्वाची त्याजवळ गोपनीय माहिती त्याने कोणासमोरही उघड करता कामा नये. बऱ्याच वेळेस कंपनीची जी काय अंतर्गत माहिती ती जाणून घेण्याची उत्सुकता सभासदांना असते. तेव्हा याबाबत माहिती असली तरी देखील जास्तीत जास्त गोपनीयता पाळणं तितकंच गरजेचं आहे. आणि अशा चौकशांना अधिक हुशारीनं त्यानं उत्तरं देऊन त्यानं त्या काहीच गोष्टी त्यानं बऱ्याच वेळा टाळणं फार गरजेचं आहे. आणि शक्यतो त्यांनी जी काही कंपनीच्या संदर्भातली माहिती आहे ती गोपनीय ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 5, पोलाइटनेस. सो दिस कर्सी. कर्सीज लेटर शोज sympathies, respect and mutual understanding. Politeness means use of courteous language. A complaint letter should be replied politely. Rude language should be strictly avoided while corresponding the members. पाचवा पॉईंट सांगले की नम्रता आणि सौजन्यशील. तर नम्रतापूर्वक पत्रलेखनामुळे सहानुभूती त्याचबरोबर आदर आणि आपुलकीचे काय होतं दर्शन होत असते. सौजन्यता म्हणजेच पत्रात अयोग्य भाषा टाळणं, त्याचबरोबर सभ्य भाषेचा योग्य वापर करणं. पत्र लिहिताना पत्राचा जो काही कल आहे हा नम्रतेचा त्याचबरोबर विनयशील आणि मित्रत्वाचं असणं फार गरजेचं आहे. आणि सभासदांच्या तक्रारपत्रांना त्यांना काय जी काही उत्तरं द्यायची आहे ती उत्तरं ही देखील फार नम्र भाषेमध्ये देणं तितकंच गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर 6, लीगल मॅटर्स. द सेक्रेटरी शूड compulsorily follow relevant provisions of the Companies Act 2013 with latest amendments and other relevant laws while corresponding with members. While drafting these letters, if necessary, Secretary should consult with legal advisor on certain matters. 6वा जो पॉईंट आहे कायदेशीर बाबी. तर सभासदांबरोबर पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कंपनी कायदा 2013मधील ज्या काही तरतुदी आहेत आणि इतर जे काही कायदे आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. पत्रलेखन करताना काही बाबतीत चिटणीसाला गरज भासल्यास त्याने कायदे सल्लागाराचे मत किंवा सल्ला त्याने कायद्याला घेतला पाहिजे. थोडक्यात पत्रातील जो मजकूर आहे तो सत्य, बिनचूक आणि स्पष्ट असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर 7, कन्सिडरेशन. The writer should due to importance and consideration to the reader and consider the problems of the members. While sending negative replies, he should draft these letters more carefully so that members should not be hurt. Secretary should make the members feel that the management honestly regards refusal. 7वा जो पॉईंट सांगितला की काळजीपूर्वक पत्रलेखन. आता सभासदांशी पत्रव्यवहार करताना काही वेळा चिटणीसाला जो काही नकारात्मक आहे ते नकारात्मक पत्रे पाठवावे लागतात. प्रामुख्याने अशी पत्रे अत्यंत काळजीपूर्वक लिहिली जाणं फार गरजेचं आहे जेणेकरून संबंधित सभासद दुखावला जाणार नाही. त्याचबरोबर सभासदाला पत्रावरून ही एक गोष्ट पटली पाहिजे की कंपनी हितासाठी व्यवस्थापनाला नकारात्मक भूमिका घ्यावी लागत आहे हे त्यांना त्यामध्ये स्पष्ट करून देणं महत्त्वाचं आहे. अँड लास्ट पॉईंट नंबर 8, इमेज ऑफ द कंपनी. द सेक्रेटरी शूड ट्राय टू प्रोजेक्ट गुड इमेज ऑफ द कंपनी इन एव्हरी सिच्युएशन्स. While drafting the letters, Secretary has to try his best to remove their doubts, queries and difficulties in the polite and courteous manner. 10वा पॉईंट सांगितलं की कंपनीची प्रतिमा. सभासदांबरोबर पत्रव्यवहार करत असताना कंपनीचा नावलौकिक वाढवण्यास मदत करत असतो.
हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. तसेच स्पष्ट परंतु सौजन्यपूर्ण लेखनाने सभासदांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्यांचे प्रश्न आहे, शंका आहे, त्या नम्रतापूर्वक दूर करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहणं फार गरजेचं. त्यासाठी म्हणजे या सगळ्या गोष्टी योग्य रीतीने पाळल्या तर कंपनीची चांगली प्रतिष्ठा निर्माण होत असते. अशा प्रकारे एकूण 8 पॉईंट म्हणजे कर्जरोख्यांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने या 8 दक्षता अत्यंत काळजीपूर्वक घेणं फार आवश्यक आहे. थँक्यू.